जेव्हा माझे लग्न झाले त्यानंतर फक्त 2 महिन्यानंतरच मी परदेशात गेलो. जेव्हा कधी मी घरी फोन करायचो, माझी आई माझ्या पत्नीच्या विरोधात वाईट साईड सांगू लागायची. मीही चकित होत होतो की अचानक माझ्या पत्नीला काय झालं आहे, जी माझी आई माझ्याजवळ सारखी तक्रार करायची. हळूहळू मला माझ्या आईच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला आणि मी माझ्या पत्नीला फोन करणंच बंद केलं. त्यानंतर जेव्हा मी 4 वर्षानंतर घरी परतलो तेव्हा माझ्या पत्नीला पाहून मी अत्यंत चकित झालो, कारण ती खूपच अशक्त झाली होती. पण मी तिच्याशी बोललो नाही. नवरात्रीचे 9 दिवस चालू होते. घरात कन्यापूजन चालू होतं. तिने संपूर्ण 9 दिवस उपवास केला होता, त्यामुळे मला आनंद झाला होता. त्याच आनंदात तिच्या मागे मी खोलीत गेलो, परंतु समोरचे दृश्य पाहून माझे डोळेच विस्फारले. समोर तर माझे नाव ऋषिकेश आहे. जेव्हा मी 25 वर्षाचा झालो तेव्हा माझ्या आईने माझ्यासमोर 2 मुलींचे फोटो ठेवले आणि मला म्हणाली की यापैकी एक मुलगी तू तुझ्या लग्नासाठी निवड. मी दोन्ही फोटो बारकाईने पाहिले. त्यापैकी एक मुलगी खूपच सुंदर आणि गोरीपान होती, तर दुसरी सावळी, पण तिचे नाकडोळे खूप सुंदर होते. तिच्या चेहऱ्यावर निरागसपणा स्पष्ट दिसत होता. मी तिचाच फोटो उचलला आणि आईला विचारलं, आई, ही मुलगी कोण आहे? तो फोटो पाहून माझ्या आईला माझ्या निवडीवर आश्चर्य वाटलं आणि तिने मला विचारलं, ऋषी, तू गोरी मुलगी सोडून या सावळ्या मुलीला का निवडलंस? आईचे बोलणे ऐकून मी म्हणालो, आई, ही खूप निरागस वाटते. घरात आल्यावर तुम्हा लोकांच्या लवकरच मिळून मिसळून राहील आणि शिवाय मला आई आणि सून यांच्यातील वादात अडकायचं नाहीये, म्हणून मला एक शांत व सभ्य मुलगीच हवी आहे आणि ही मुलगी मला अशीच वाटते. माझे बोलणे ऐकून आई हसली आणि मला म्हणाली, हो बाळा, तू बरोबर बोलतोयस. ही मुलगी अनाथ आहे. तिचं या जगात तिच्या शिवाय कोणीच नाही. तिची आत्या तिचं लग्न करून हे ओझं उतरून टाकायचा प्रयत्न करत आहे. तिला फक्त आत्याच आहे. जर तुला ही मुलगी आवडली असेल तर मी आत्ताच हे स्थळ पक्कं करते. पण खरं सांगायचं तर मला ती गोरी मुलगीच आवडली होती. पण तुझंही म्हणणं बरोबर आहे. जर गोरी आणि सुंदर मुलगी या घरात आली तर तिचेच नखरे दाखवेल. तिचेच नखरे आपल्याला पुरवावे लागतील. आईचे बोलणे ऐकून मी होकारार्थी मान हलवली. जेव्हा माझ्या बहिणींना कळालं की मी सावळी मुलगी निवडली आहे तेव्हा त्यांनीही आश्चर्य वाटलं. पण नंतर त्यांना आनंद झाला की मी एक निरागस आणि सभ्य मुलीची निवड केली आहे. त्यानंतर आईने आणि माझ्या बहिणींनी तिकडे जाऊन माझे लग्न ठरवले आणि झटपट माझं लग्नही ठरवलं. त्या मुलीचा पायगुण माझ्यासाठी खूपच चांगला निघाला, कारण जेव्हा माझे लग्न ठरले तेव्हाच माझा विजा मिळाला, जो कितीतरी वर्षापासून अडकला होता. खरं तर कितीतरी वर्षापासून मी परदेशात नोकरी करण्याचा प्रयत्न करत होतो, पण प्रत्येक वेळी विजा मिळण्यात कोणती ना कोणती अडचण येत होती. आता हे लग्न ठरलंच, मला विजा मिळाला होता आणि परदेशात म्हणजे जर्मनीमध्ये खूप चांगली नोकरी मिळाली होती. ही बातमी जेव्हा मुलीकडील लोकांना कळाली तेव्हा ते सुद्धा खूप हैराण झाले. मला जर्मनीत लवकरात लवकर जायचे होते, त्यामुळे माझ्या आईने हे लग्न लवकर करण्यासाठी खूप जोर दिला आणि खूप साधारण पद्धतीने माझे लग्न झाले आणि त्या मुलीला माझी नवरी बनवून आमच्या घरात घेऊन आलो. लग्नाच्या रात्री मी राधाला पहिल्यांदाच एवढ्या जवळून पाहिलं. ती सावळी होती, पण दिसायला खूपच सुंदर होती. राधाकडे पाहून मला या गोष्टीवर विश्वास बसला की खरंच सावळा रंग गोऱ्या रंगापेक्षा अधिक चांगला असतो. तिच्या सौंदर्याने मी मंत्रमुग्ध झालो. तिच्या रंगापेक्षा तिची नैसर्गिक सुंदरता अधिक आकर्षक होती. ती जेवढी सुंदर होती, तिचे बोलणे सुद्धा तितकेच गोड होते. मी तिला वचन दिलं की मी तिला आयुष्यभर सुखात ठेवेल. माझे बोलणे ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली की आईवडिलांच्या निधनानंतर या जगात मी फक्त जगत होते. प्रत्येक नात्याने मला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलं.
त्यामुळे मला आता कुणाचीही आशा राहिलेली नाही. माझे एवढे चांगले नशीब नाही की मला माझ्या जीवनात आनंद मिळेल. देवाने माझ्या नशिबात फक्त परीक्षाच लिहिली आहे. तिचे बोलणे ऐकून मी तिला वचन दिले की मी तुला आयुष्यात कधीही दुःख देणार नाही. माझ्या या शब्दावर तिला विश्वास बसला. नाहीतर तिने जीवनात चांगल्या गोष्टीची आशा सोडून दिली होती. तिने तिच्या आत्याच्या घरी एक मोलकरीणसारखं आयुष्य जगलं होतं. सासरी येतानाही तिला हा विश्वास होता की कुणीही हुंड्याशिवाय मुलगी मनापासून स्वीकारतच नाही. पण माझ्या शब्दावर तिचा पूर्ण विश्वास बसला. मग तिने माझ्या दोन्ही हाताचे चुंबन घेतले आणि मला डोळ्यात पाहून प्रेमाने आश्वासन दिले. लग्नाची पहिली रात्र खूपच सुंदर गेली होती आणि त्यानंतरच्या काही दिवसात आम्ही एकमेकांच्या सोबत खूप सुंदर क्षण घालवले होते. राधा माझ्याबरोबर खूप खुश आनंदी होती आणि तिने आपल्या मनात दाबून ठेवलेल्या सर्व गोष्टी मला सांगायला सुरुवात केली होती. अशा अनेक इच्छा तिने मला सांगितल्या ज्याबद्दल तिला आनंद वाटत होता. मीही तिच्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन ऐकत असे. राधा खूप चांगली आणि समजूतदार मुलगी होती. ती नेहमी प्रेमाने वागायची. माझ्या कोणत्याच गोष्टीचा रागराग करत नसे. पाहता पाहता दिवस निघून गेले. 1 महिना उलटला आणि माझ्या जर्मनीला जाण्याची वेळ येऊन ठेपली. मी त्या दिवसाची खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो, पण आता जाण्याचे मन होत नव्हते. राधाचा हात धरून मी खूप उदास होतो, कारण मला तिला सोडून जायचे मनच करत नव्हते. पण माझ्याबरोबरच घराचे भविष्यसुद्धा जोडलेले होते. एका बहिणीचं लग्न करायचं होतं आणि मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. एक भावाला सेट करायचं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे घरही बांधायचं होतं. माझी इच्छा नव्हती की मी ज्या प्रकारे लहानपणापासून त्रासात जीवन जगलो होतो त्याच प्रकारे माझ्या मुलांनीसुद्धा जगावे. म्हणून मी ठरवलं होतं की जर्मनीमधील कमाईचे इथे काही व्यवसाय सुरू करेन आणि मग परत येईन. हेच वचन मी राधाला दिलं होतं की मी फक्त 4-5 वर्षात नंतर परत येईल आणि मग तुला कधीच सोडून जाणार नाही. या वचनावर विश्वास ठेवून राधाने विमानतळावर डोळे भरून मला निरोप दिला होता. जर्मनीला आल्यावर मला 1 आठवडा झाला होता, पण मी घरी फोन करू शकलो नव्हतो. फक्त 2 फोन करून पोहोचल्याची बातमी दिली होती. 1 आठवड्यानंतर जेव्हा मी पूर्ण सेट झालो, घरचीही सोय झाली आणि नोकरी सुरू झाली, तेव्हा मी घरी फोन केला. मी मनात विचार करून ठेवला होता की फोनवर मी राधासोबत तासनतास बोलेन. तिला सांगेल की तिच्याशिवाय मी किती एकटा पडलोय, तिच्यावर खूप प्रेम करेल. पण फोनच्या दुसऱ्या बाजूला आईच्या रडण्याने मी अस्वस्थ झालो. काहीतरी होतं. काही क्षणाच्या गप्पानंतर आईने राधाबद्दल असं काही सांगितलं की ते ऐकून मी हक्काबक्का झालो. आई म्हणाली की तू गेल्यावर तुझ्या बायकोला पंख फुटलेत. ती आता आम्हाला ऐकायला लागली. तुझ्या बहिणीला काम करायला लावते आणि मग आम्हाला टोमणे देते की आम्ही तिच्या नवऱ्याची कमाई खातो. ऋषी, तू आमच्यावर दया कर. आजच राधाचं बँक खातं उघड आणि तिला पैसे पाठव. जर तुझ्या बहिणीला आणि भावाला पैसे हवे असतील तर राधाकडून मागून घेतील. आता मी हे घरसुद्धा तिच्याकडे सोपवलं आहे. माझं म्हातारपणीचं काय मी एका कोपऱ्यात पडून राहील. मला पैशाची काय गरज आहे ना. मी फक्त देवाची पूजापाठ करेल आणि देवाजवळ तुझ्यासाठी प्रार्थना करत राहील. हे घर तर आता तुझ्या बायकोचं आहे, कारण तू कमावतोस ना. आम्ही तर सगळेच तिचे गुलाम झालोय. बघ, आपले अश्रू पुसत आईने मला हे सगळं सांगितलं होतं आणि ते ऐकून मी रागाने लालबुंद झालो होतो आणि आईला रागात म्हणालो, आई, राधाचं बँक खातं कधीच उघडू नकोस. तू घरातील मोठी व्यक्ती आहेस. मी पैसे तुझ्या हातात देईन, मग तुला हवे तसे तुझ्या इच्छाप्रमाणे खर्च कर. घराची सूत्रे तू सांभाळ. राधाला अजून समज नाहीये. घर संसार तिला जास्त माहिती नाही. जर तू घर चालवशील तर मला काळजी राहणार नाही. तुला माझ्या कष्टाची जाणीव आहे
आणि मला हे आवडणार नाही की माझ्या बहिणीला आणि भावाला खर्चासाठी माझ्या पत्नीकडे हात पसरावे लागतील. हे मला कदापि मान्य नाही. त्यामुळे मी पैसे फक्त तुझ्या अकाउंटवर सेंड करेल. मी अजून रागात आईला म्हणालो की मला असं वाटते की राधाचं डोकंच बिघडले. ती पूर्वी अशी नव्हती. यावर माझी आई मला म्हणाली, आम्हालाही वाटत नव्हतं की ती असं काही करेल, पण तू गेल्यावर तिने असे रंग दाखवले की आता ती घरात एकदम वाघीण बनून फिरत आहे. मग मी माझ्या आईला राधाला फोन द्यायला सांगितला. तेव्हा खूप वेळानंतर तिने राधाला फोन दिला. खूप मिश्किलपणे मी तिच्याशी फक्त 2च मिनिट बोलू शकलो होतो आणि त्या 2 मिनिटातच मी राधाला रागाने ओरडलो होतो की तू माझ्या आईची आणि घराची व्यवस्थित काळजी घे. घरच्याशी जरा चांगलं वाग आणि हेही लक्षात ठेव, माझी बहीण अजून शिकत आहे. तिला घरकाम करायला लावू नकोस. सगळं काम तू स्वतः कर. तिला चांगलं शिकू दे. माझे असे बोलणे ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती. ती तर माझ्या प्रेमळ शब्दाची वाट पाहत होती. तिला कल्पनाही नव्हती की माझ्या आईने माझ्या मनात तिच्या विरुद्ध किती विष भरलं होतं. माझ्याकडून शब्दांनी तिचं हृदय दुखवलं होतं. तिने आपले ओठ शिवले होते. तिला समजलं होतं की तिने पुन्हा एकदा चुकीची आशा ठेवली आहे. म्हणून तिने नेहमीप्रमाणे आपले शब्द गिळून घेतले आणि माझ्याकडे काहीच तक्रार केली नाही. आणि या प्रकारे पुढेही हेच चालू राहिले. जेव्हा मी घरी फोन करत होतो तेव्हा माझी आई खूप वेळानंतर राधाला फोन देत असे. तिच्याकडे फोन देण्यापूर्वी आई माझ्या मनात राधाविरुद्ध इतकं विष भरत असे की मी तिच्याशी प्रेमाने बोलू शकत नव्हतो. त्यामुळे मी नेहमीच तिच्याशी रागाने बोलत असे आणि कधी मऊ शब्दात बोललो तर ते फक्त औपचारिक हालचाल विचारण्यापुरतेच मर्यादित असे. आमच्या नात्यात अशा प्रकारे दुरावा येत चालला होता आणि असे पाहता पाहता 3 महिने निघून गेले. तेव्हा तब्बल 3 महिन्यांनी माझ्या आईने मला सांगितलं की मी बाप बनणार आहे. आईचे बोलणे ऐकून मी चकित झालो आणि तिला विचारलं, अगं आई, मी जर्मनीला येऊन 3च महिने झाले आहेत, तर मग आता मी कसं काय बाप बनू शकतो? हे कसं शक्य आहे? तेव्हा आई म्हणाली, 3 महिने झालेत बाळा. मी स्वतः तुला ही बातमी तेव्हा सांगणार होते, पण पहिल्या काही दिवसात गर्भपात होऊ शकतो. जर तू परदेशात राहून बाळाचे स्वप्न पाहू लागलास आणि नंतर काही झालं तर तू खचून जाशील आणि तसेही तुझ्या पत्नीला हे बाळ जन्माला घालायचंच नाहीये. त्यामुळे ती नेहमीच उलट्या-सुलट्या गोष्टी करते, ज्यामुळे मला बाळाला धोका पोहोचेल. म्हणून मी तुला घाबरून काही सांगितलं नव्हतं, पण आता 3 महिने पूर्ण झाले आहेत म्हणून सांगितलं. बाळाची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला होता, पण त्याचबरोबर मी हैराणसुद्धा झालो होतो, कारण राधाला आई व्हायचं नव्हतं. मी आईला राधाजवळ फोन द्यायला सांगितला. पहिल्यांदा मी तिच्याशी प्रेमाने बोललो, पण ती फक्त हो नाही यापेक्षा जास्त काही बोलत नव्हती आणि यावरून मला माझ्या आईच्या बोलण्यावर विश्वास बसला. खरंच राधाला येणाऱ्या बाळाचा लळा नाही का? जेव्हा आईने पुन्हा फोन हातात घेतला तेव्हा ती म्हणाली, तुझी बायको स्वतःची काळजी घेत नाही, उलट बाहेरचे पदार्थ खाण्यावर भर देत असते. मी जे पैसे तिला देते ते सगळे ती स्वतःवरच उधळते. मी तिला कितीतरी वेळा सांगितलं की अशा गोष्टी खाऊ नकोस, ज्यामुळे बाळाला धोका होईल, पण ती ऐकतच नाही. आता तूच तिला समजाव बाबा. मग आईने पुन्हा राधाला फोन दिला. तेव्हा मी यावेळेस तिच्याशी खूप रागाने बोललो. म्हणालो की मी माझ्या बाळासाठी अशी कोणतीही चूक सहन करणार नाही. माझ्या बाळाला काहीच व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे माझी आई जे खायला देईल तेच खा. बाहेरचे पदार्थ खाऊ नकोस. माझ्या बोलण्यावर राधाने फक्त ठीक आहे असं उत्तर दिलं आणि फोन बंद केला. काही अश्रू होते जे तिने गिळून टाकले होते. इच्छा असूनही ती मला काहीच सांगू शकली नाही. आयुष्यभराच्या संकटाने ती त्रस्तच झाली होती. मग पाहता पाहता अनेक महिने निघून गेले आणि 9 महिन्यानंतर मला बाप झाल्याची आनंदाची बातमी मिळाली. मी इथे जर्मनीला येऊन 9 महिने पूर्ण झाले होते. लग्नानंतर 2 महिन्यांनी मी जर्मनीला आलो होतो
आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं आणि मी एका मुलाचा बाप झालो होतो. ही बातमी अशी होती की माझे मन उडून भारतात जाण्यासाठी बोलत होते. पण माझं 4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यापूर्वी मी परत भारतात जाऊ शकत नव्हतो. कधीकधी मी आईला मुलाचा आवाज ऐकायला सांगायचो. आई मुलाजवळ फोन ठेवायची आणि त्याच्या किलकिला माझं हृदय आनंदानं भरून जायचं. माझ्या पत्नीशी तर माझं फारसं बोलणंच होत नसे. मला माझ्या मुलाला भेटण्याची खूप इच्छा होत होती. पण माझ्या पत्नीबद्दलच्या भावना पूर्णपणे बदलल्या होत्या. कदाचित याचं कारण माझ्या आईने माझ्या मनात राधाविषयी भरलेलं विष होतं. एके दिवशी आईने अचानक 5 लाख रुपये मागितले. मला म्हणाली की तुझ्या लहान बहिणीचे लग्न ठरले आहे. महिन्यातच लग्न आहे. हे ऐकून मला आनंद झाला. पण मला लग्नाला जाण्यासाठी सुट्टी मिळाली नाही. अशा प्रकारे 4 वर्षात मी माझ्या आईला खूप पैसे पाठवले होते. पण जेव्हा मी परत येण्याचा बोललो आणि त्या पैशावर बिझनेस सुरू करण्याबद्दल बोललो तेव्हा आई म्हणाली, तू पाठवलेले सर्व पैसे तुझ्या पत्नी आणि बाळाच्या जन्मावर खर्च झाले आहे. आई मला परत येण्यास नकार देत म्हणाली, तुला सुट्टी घेऊन इकडे यायचे असेल तर ये, पण कायमचा परत येऊ नकोस. आईच्या या शब्दांनी मी अस्वस्थ झालो. मी माझ्या पत्नीला 4 वर्षानंतर परत येण्याचे वचन दिले होते. मी या 4 वर्षात लाखो रुपये कमवले होते आणि सर्व पैसे आईकडे पाठवले होते, ज्यातून मी मोठा व्यवसाय सुरू केला असता. पण माहिती नाही कशाप्रकारे आईने ते पैसे खर्च केले की तिच्याकडे काही शिल्लक राहिले नव्हते. आई नेहमी मला सांगायची की तुझ्या बायकोने नवनवीन कपडे घेतले, दागिने घेतले, मेकअपचे सामान येते, तुझ्या मुलांच्या गरजेच्या वस्तू येतात. या सर्व गोष्टीवर पैसे खर्च होतात आणि आईच्या या बोलण्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवायचो. मला अजूनही वाटत होते की राधामुळेच पैसे जमा होऊ शकले नाहीत. कारण माझी आई पहिल्यापासून नेहमी तडजोड करूनच पैसे वाचवायची. मला राधावर खूप राग येऊ लागला होता. काही दिवसानंतर मी सुट्टी घेऊन भारतात आलो. घरी पोचलो तेव्हा आईला पाहून खूप आनंद झाला. समोर माझा 3 वर्षाचा मुलगा खेळत होता. त्याला पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी धावत गेलो आणि त्याला मांडीवर घेतले. खूप प्रेम करून लागलो. माझा मुलगा पहिल्यांदाच आपल्या वडिलांचे प्रेम अनुभवत होता म्हणून रडू लागला. समोरच राधा ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. ती बापलेकाचे हे प्रेम आनंदाने पाहत होती. 4 वर्षानंतर पत्नीला पाहून माझे हृदय पूर्णपणे नरम पडले होते. मला तिच्याजवळ जाऊन तिला खूप प्रेम करायचे होते. तिने माझे पाय स्पर्श केले. मी तिला आशीर्वाद दिला. राधाची अवस्था पाहून मी चकित झालो होतो. ती खूपच अशक्त दिसत होती. तिचा रंग सावळ्यापासून काळाच पडला होता आणि चेहऱ्यावर खूप वर्षाचा थकवा दिसत होता. अचानक माझे लक्ष तिच्या फाटक्या जुन्या कपड्याकडे गेले, ज्यावर जिथे तिथे ठिगळेच लावल्यासारखे दिसत होते. तिची अवस्था भिकाऱ्यासारखी दिसत होती आणि हीच गोष्ट मला हैराण आणि अस्वस्थ करत होती. प्रत्येक महिन्याला 1000 रुपये ती स्वतःवर खर्च करते असं आई म्हणत होती. पण मी आलो तेव्हा ती अशा दयनीय अवस्थेत उभी का होती? याआधी मी राधाला काही विचारणार त्या अगोदरच आईने माझा हात धरून मला तिच्या खोलीत नेले आणि मला म्हणाली की मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. माझ्याजवळ बस बाळा, माझ्याशी गप्पा मार. 4 वर्ष मला तुझी खूप आठवण येत होती. मला जे काही क्षण माझ्या पत्नीबरोबर घालवायचे होते ते आईच्या म्हणण्यावरून तिच्यासोबतच घालवले. तर दुसऱ्या बाजूला माझी राधा दूर ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली आणि नंतर स्वयंपाकघराकडे वळाली. कारण आज तिच्या घरी तिच्या नंदा येणार होत्या. कारण त्यांचा आज भाऊ म्हणजे मी 1 महिन्यासाठी घरी आलो होतो आणि बहिणींनी सांगितले की त्या संपूर्ण महिना इथेच राहणार आहे. म्हणून आता राधाला दिवसरात्र त्यांची सेवा करावी लागणार होती. राधाने
बहिणीच्या नवऱ्याचे आवडीचे सर्व पदार्थ तयार केले होते, कारण ते जेव्हाही यायचे तेव्हा राधाकडून नवनवीन पदार्थ बनवून खायचे. नंतर ती तिच्या लहान दिराचे कपडे इस्त्री करायला बसली. मी तिच्याजवळ गेलो, पण तिच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता. तिच्यापुढे कामाची भली मोठी यादी होती. मी तिच्याशी बोलण्यासाठी दुसरी संधी शोधणार त्या अगोदरच माझ्या बहिणी घरी आल्या. मुलाच्या आरडाओरडीत मस्तीत मला माझ्या पत्नीला वेळ देण्याची संधीच मिळाली नाही. रात्री जेवणाच्या वेळी सर्व डायनिंग टेबलवर जमले होते, पण राधा कुठेच दिसत नव्हती. तिची खुर्चीही नव्हती. मी राधाला हाक मारली तेव्हा आईने मला थांबवले आणि म्हटले, राहू दे, ती चपात्या करत आहे. गरम गरम चपात्या खाण्याची सर्वांना सवय लागली आहे. थंड चपाती इथे कोणीही खात नाही. आईचे हे शब्द ऐकून मी शांत बसलो आणि खूप उदास झालो. मी काही घास मोठ्या कष्टाने खाल्ले होते. आई आणि बहिणी मला जेवणासाठी आग्रह करत होत्या, पण माझे जेवणावरचे मनच उडाले होते. जेवणानंतर बहिणी माझ्याभोवती जमल्या होत्या. आई आणि भेटवस्तू दाखवण्याचा हट्ट करू लागल्या. मी प्रत्येकासाठी काही ना काही गिफ्ट आणले होते. बहिणींनी माझ्या बॅग जबरदस्तीने उघडल्या आणि मी जे काही माझ्या पत्नीसाठी आणले होते ते सर्व बहिणींनी आपापसात वाटून घेतले आणि जे बहिणीसाठी आणले होते तेही स्वतःजवळ ठेवले. फक्त एक परफ्यूम शिल्लक होता. तो खूप मुश्किलने मी सांभाळून ठेवला होता. रात्री मी राधाची वाट पाहत होतो. ती रात्री 12 वाजता खोलीत आली तेव्हा खूप थकलेली दिसत होती. मी पुढे जाऊन तिला मिठी मारली आणि जवळ बसून बोलू लागलो, पण राधाकडे माझ्या बोलण्याला कोणतेही उत्तर नव्हते. ती फक्त हो नाही अशी एकांडी उत्तरे देत होती. मग मी तिला भेटवस्तू म्हणून परफ्यूम दिला. तिने तो चुपचाप ठेवला. हो, पण मी माझ्या मुलासाठी जे आणले होते ते ती खूप लक्ष देऊन आणि प्रेमाने डोळ्यांनी पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. राधाचे बदललेले वर्तन पाहून मी खूपच चकित झालो होतो. मग मी तिला म्हणालो, तू आराम कर, संपूर्ण दिवस काम करून थकली आहेस. तेव्हा ती म्हणाली, नाही, अजून मला तुमच्या बहिणीचे कपडे धुवायचे आहेत. सर्वांचे कपडे धुण्यासाठी पडले आहेत. आज धुतले नाहीत तर उद्या खूपच जास्त होतील. नंतर ती मला विचारून कपडे धुण्यासाठी गेली. मी मूकपणे तिला पाहत राहिलो. तिच्या जाण्यानंतर मी तिचे कपाट उघडले. तिथे मला एकही नवीन कपडा दिसला नाही. ना दागिने ना मेकअप, काहीही नव्हते. तिथे फक्त जुने कपडे होते जे मी लग्नाच्या वेळी तिला घेऊन दिले होते. मला समजत नव्हते की आईने मला जे काही सांगितले होते ते इथे का दिसत नव्हते. मी खूप थकलो होतो त्यामुळे झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणींनी मला पुन्हा वेढलं आणि नवनवीन इच्छा व्यक्त करायला सुरुवात केली. कोणाला फिरायला जायचं होतं तर कोणाला शॉपिंग करायची होती. माझी पत्नी एकटी स्वयंपाकघरात सर्वांसाठी जेवण तयार करत होती. माझे डोळे वारंवार स्वयंपाकघरात दाराकडे जात होते. बोलता बोलता मी माझ्या बहिणीकडेही बारकाईने पाहत होतो. अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या बहिणींनी खूप महागातले दागिने घातले होते. उलट त्यांचे नवरे सामान्य नोकरी करत होते. त्यांची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. न राहून मी त्यांना विचारलं, हे इतके महागडे दागिने तुमच्याकडे कोठून आले? त्यावर ते लगेच म्हणाल्या, आईने बनवून दिले आहेत. बहिणीच्या बोलण्यावर माझी आई वाईटरित्या चकित झाली आणि मला म्हणाली, हां, मी त्यांच्या लग्नात काही दिलं नव्हतं म्हणून पैसे जमा केले आणि हे दागिने बनवून गिफ्ट म्हणून त्यांना दिले आहेत. मी माझ्या आईच्या बोलण्यावर शांत बसलो. नंतर माझ्या छोट्या भावाने मला सांगितलं की त्याने एक फॅक्टरी सुरू केली आहे. हे ऐकून मी आणखीन चकित झालो, कारण त्याने आयुष्यात आत्तापर्यंत कधीही काहीही केलं नव्हतं. मग अचानक त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले जे त्याने फॅक्टरीच उघडली? प्रत्येक गोष्ट मला हैराण करत होती आणि खूप काही मला आता समजू लागलं होतं. कोणी इतका आंधळ तर असू शकत नाही ना की डोळ्यासमोरच सत्य त्याला समजूनच नये. 2 दिवसानंतर माझ्या छोट्या बहिणीने
म्हणजे जिचं लग्न मी जर्मनीला गेल्यावर झालं होतं, ती मला काही कामासाठी तिच्या घरी बोलावलं. तिच्या घरी जगभरातील सुंदर फर्निचर, AC, कूलर, पंखे, डायनिंग टेबल आणि तिच्या नवऱ्यासाठी 4 चाकी गाडीपासून मी स्तब्धच राहिलो. कारण आई तर म्हणाली होती की मुलगा गरीब आहे पण चांगला आहे. बहिणीने मला सांगितलं की आईने हे सगळं मला बनवून दिलं आहे. ती मला खूप आनंदाने सांगत होती की आईने मला लग्नामध्ये इतका मोठा हुंडा दिला आहे की सासरी माझं खूप नाव आहे. सासरकडील प्रत्येक माणूस हैराण झाला होता. इतके मोठे आणि सुंदर फर्निचर आणि सोन्याचा मोठा सेट आणि नवऱ्यासाठी 4 चाकी गाडी, हे सगळं काही आईने दिले होते. बहिणीच्या बोलण्यावरून मला समजलं की माझ्या इतक्या वर्षाची कष्टाची कमाई कुठे लुटली गेली आहे. छोट्या मुलीच्या हुंड्यात प्रत्येक सुखसोयी, ऐशोआराम दिल्या होत्या. मोठ्या बहिणीला सुद्धा सोन्याचे दागिने दिले होते आणि छोट्या मुलाला फॅक्टरी सुरू करण्यासाठी पैसे दिले होते. फक्त मीच रिकाम्या हाताने उभा राहिलो होतो आणि माझी पत्नी मोलकरीण बनली होती. आता मला स्वतःवर खूप दया येऊ लागली होती, कारण मी इतक्या वर्षात हे सर्व समजू शकलो नाही. पण मला अजून एक गोष्ट समजली नव्हती की राधा आत्तापर्यंत शांत का होती. तिने मला एकदाही तक्रार का केली नाही. ती फक्त शांतपणे संपूर्ण घराची सेवा करत होती आणि माझ्या मुलाची काळजी घेत होती. 2 दिवसानंतर नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण होणार होते. त्या दिवशी कन्यांना जेवण दिलं जाणार होतं. मी गुपचूप राधा आणि माझ्या मुलासाठी खरेदी केली आणि कुणालाही काही सांगितलं नाही. मी ती सर्व खरेदी कपाटात लपवून ठेवली. राधाने नवरात्रीचे 9 दिवस उपवास करून घराचं सगळं काम केलं होतं. मला तिला सकाळी सरप्राईज द्यायचं होतं आणि माफीही मागायची होती. पण जेव्हा कन्याचं जेवण वाढलं जात होतं तेव्हा मला राधा कुठेच दिसली नाही. मी खोलीत गेलो तर राधा आमच्या मुलाला बंटीला समजावत होती की तुला हे जुने कपडे घालावे लागतील. बाळा, आपल्याकडे नवीन कपडे नाहीयेत. बंटी रडत रडत बोलत होता की तू नेहमीच असं करतेस. आई, नेहमी आत्याच्या मुलाचे कपडे, जुने कपडेच मला घालावे लागतात. राधा त्याला समजावत होती, आपल्या नशिबात हेच आहे बाळा, आता शांत हो आणि हेच घाल. तिचे हे शब्द ऐकून माझी मान लज्जेने खाली गेली होती आणि त्याचे हे बोलणे माझ्या हृदयाला वाईटरित्या टोचले होते. मी पुढे जाऊन विचारलं, मी बंटीसाठी जे नवीन कपडे आणले होते ते कुठे आहेत? तेव्हा राधा म्हणाली, ते सगळे कपडे मोठी दीदी आणि छोटी दीदी यांनी आपापसात वाटून घेतले आहेत आणि त्यांनी आपल्या मुलांचे जुने कपडे बंटीला दिले आहेत. राधाचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी राधाला म्हटलं, मला माफ कर राधा, हा शेवटचा नवरात्रीचा दिवस या घरात घालव. त्यानंतर आपण इथे राहणार नाही. तू आणि बंटी माझ्याबरोबर जर्मनीला येणार आहात. मी आता माझ्या मुलाला आणि तुला येथे सोडू शकत नाही. मी तुझ्या आणि मुलाच्या पासपोर्टसाठी सर्व व्यवस्था केली आहे. तिथे मी लवकरच नवीन घराची सोय करेल. मग मी कपाटातून त्यांच्यासाठी आणलेले नवीन कपडे काढले आणि त्यांना दिले. ते कपडे पाहून बंटी खूपच आनंदी झाला तर राधाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ती मला म्हणाली, आईला माझं सजणं सवरणं राहणं अजिबात आवडत नव्हतं, म्हणून तुम्ही गेल्यापासून मी नवीन कपडेच घातले नाहीत. यावर मी तिला म्हटलं, तू माझ्यासाठी खूप अमूल्य आहेस राधा. मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी आणि जीवनसाथी मिळाली. आजपासून आई काहीही बोलणार नाही. तू तयार हो. राधा म्हणाली की इतर सर्वांप्रमाणे तुम्ही सुद्धा माझा विश्वास तोडला होता, म्हणून मी तुमच्याकडे कधीच तक्रार केली नाही. तिचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले होते. त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस संपल्यानंतर मी माझ्या पत्नीसह त्या घरातून कायमचा बाहेर पडलो. मी माझ्या पत्नी आणि मुलाला घेऊन जर्मनीला घेऊन परत आलो. आज 1 वर्ष उलटून गेले होतं. मी माझ्या आईला एकदाही फोन उचलला नव्हता. मी तिच्यावर खूप रागवलो होतो. तिने माझ्या कमावलेल्या पैशांनी इतर सर्व मुलांना सांभाळलं. फक्त माझ्या पत्नी आणि मुलाला वगळून आईने मला अनेक वेळा फोन केले होते, पण मी एकही उचलला नव्हता. मग माझ्या पत्नीनेच मला समजावलं की तुम्ही
तुमच्या आईबरोबर असं वागू शकत नाही. कदाचित त्यांना काहीतरी अडचण असेल. किमान फोन उचलून त्यांच्या तब्येतीची हालचाल तरी विचारा. माझ्या पत्नीने इतकं सगळं सहन केलं होतं, पण तिने कधीही आईविरुद्ध द्वेषभावना ठेवली नव्हती. मग मी आईला पुन्हा फोन केला तेव्हा आई रडू लागली आणि म्हणाली, तुझ्या छोट्या भावाने लव्ह मॅरेज केले आहे आणि त्या लग्नानंतर माझ्याबरोबर एक दिवसही राहिला नाही. तो आता स्वतंत्रपणे राहतो. मी खूप मोठी चुकी केली आहे ऋषी. मी तुझे कमावलेले सर्व पैसे तुझ्या बहिणी भावावर उधळले, पण आता तो लग्न करून वेगळा राहू लागला आहे. त्याची पत्नी इतकी तिखट स्वभावाची आहे की आमच्याशी बोलायलाही तयार नाही. ती आम्हाला गावढळ समजते. तुझ्या बहिणी आता आपापल्या सासरी आहेत. आता मी खूप त्रासात आहे बाळा. मला एकटीला स्वयंपाकच करता येत नाही. तुझ्या बहिणींना बोलावते तेव्हा त्या वेळी नाही म्हणतात. आता तूच सांग मी काय करू? बाळा, माझ्या आईने हे बोलणे ऐकून मला ते दिवस आठवले जेव्हा माझ्या पत्नीवर त्यांनी इतके अत्याचार केले होते आणि ती मात्र मूकपणे सहन करत होती. मला कधीही तक्रार केली नाही. आज आईची जी अवस्था होती तिच्या स्वतःच्या कर्माची फळं होती. माझी कष्टाची कमाई तिने इतर मुलांवर खर्च केली आणि तिचं मुलगा आता तिला 2 वेळचे जेवण देण्यासाठी तयार नव्हता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला विचारतो की मी माझ्या आईला माझ्यासोबत ठेवावं किंवा माझ्या भावंडाप्रमाणे तिला एकटीला सोडून द्यावं? माझ्या राधालाचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य विसरू नका. ती तुमची आई आहे, त्यांना आपल्यासोबतच ठेवा. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा.